राम राम मंडळी, माझ्या एक्झाम संपले होते त्यामुळे मी चालली होती गार्डनला माझ्या स्टुडंटसोबत थोडं माइंड फ्रेश करण्यासाठी. त्यामुळे मी इथे कळव्याचं एक थोडं अर्ध्या तास रस्त्यावरच पारसिक आहे तिकडच्या गार्डनला गेली होती. खरंच इकडचा व्ह्यू खूप भारी होता. जे ठाणे साईड पारसिक साईडला राहते त्यांना ह्या गार्डनबद्दल माहितीच असेल. ज्यांना माहिती आहे त्या गार्डनबद्दल त्यांनी कमेंटमध्ये नाव सांगावं की मी कुठल्या गार्डनला गेली होती. आणि तिथे गेल्यावर खरंच खूप संध्याकाळचं नेचर खूप भारी होतं, कारण पाऊस पण पडला होता. माझा तर व्हिडिओ थांबतच नव्हता काढण्यासाठी, कारण एवढं भारी व्ह्यू वाटत होतं ना. खरंच माझं तर मन प्रसन्न झालं तिथे. असं वाटत होतं भाई तिथेच बसू रात्रभर. एवढं चांगलं तिथे, म्हणजे झाड आणि एकतर तिथे झाडे एवढे होते ना, सांगायलाच नको. सगळीकडे हिरवंगारच सगळं होतं. त्यामुळे मग मी पण मस्त शूट करायला चालू घेतलं. मग नंतर आम्ही मस्त तिथे थोडा वेळ फिरलो वगैरे. मग तिथे आम्हाला इथे कळवा खाडी पण दिसली, जे सगळ्या ह्याला लोकेटेड आहे. कळवा खाडी पारसिक वगैरे सगळीकडे लोकेटेड आहे. एवढं जास्त माहिती नाही त्याबद्दल मला पण, बट इकडचं व्ह्यू खरंच यार. मग नंतर आम्ही सगळ्यांनी फोटोशूट वगैरे करायला चालू घेतलं. मी पण फोटो वगैरे काढले आणि मी पण इथे व्हिडिओ वगैरे काढत होती. कमेंटमध्ये सांगा कशी दिसते मी. आणि त्यानंतर आम्हाला इथे ते कॉटन कँडी दिसलं होतं, त्यामुळे आम्ही तिथं त्याच्यासाठी भांडणं करत होतो, कारण आम्ही घेतल्या होत्या कॉटन कँडी 3. त्यातलं आमच्या दोघांकडे तर होत्या. ह्या दोघांचंच भांडणं चालू होतं की भाई मी खाणार तू खाणार करून. आणि खरंच हे खूप दिवसानंतर खाल्लं आहे. लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. आता तर एवढं जास्त कुठे खायला भेटत नाही. त्यामुळे मग मस्त तिथे फिरून वगैरे झाल्यावर आम्हाला थोडंच पुढे गेल्यावर तिथे एक डोंगर पण दिसलं. खरंच खूप भारी होतं तिकडचं नेचर. वाटत होतं असं चढावं, गड वगैरे जिथे जातात चढायला तिथे, बट एवढं पॉसिबल नव्हतं. आणि नंतर मस्त तिथे फोटो वगैरे काढून झाल्यावर भाई ऊन पण येत होतं आणि पावसाचं वातावरण पण झालं होतं. त्यामुळे ते असं ढग असे दिसत होते. त्यानंतर ह्यामुळे असे भुलभुलया रस्त्यामधून आम्ही फायनली एकदा बाहेर पडलो. भाऊ असावा तर असा, एका हातात छत्री आहे आणि माझी क्लिप बघा त्याच्या ऐकते शर्टवर. बघ रे, इथे लाईफमध्ये असा एक तरी भाऊ असावाच. बाहेर पडल्यावर भूक लागली होती, त्यामुळे मी आणि ह्याने तर काहीतरी खाल्लं, त्या दोघांनी तर खाल्लं नाही. नंतर आम्ही गेलो होतो रिलायन्सला, स्मार्ट बाजारलाच, खारेगावच्या तिकडच्या. थोडा वेळ, कारण टाईम होता आम्हाला आणि थोडंफार शॉपिंग करायची होती त्यासाठी गेलो होतो. आणि रक्षाबंधन येत होतं, त्यामुळे एवढे सारे चॉकलेट्स होते ना की सगळ्या भावाने बहिणीला दिलेच हव्या. त्यानंतर आम्ही फिरून वगैरे झालं, मस्त घरी गेलो. आणि ह्याला बघा, ह्याच्या डोळ्याला काहीतरी झालं होतं, त्यामुळे मम्मी ह्याला फुकून फुकून शेकत होती याचा डोळा. सोडा जाऊ द्या, त्याचं तर चालतच राहील. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनपर्यंत केलं नसेल तर करून घ्या. पुन्हा एकदा अशाच एका न्यू व्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.